तरुण पिढीनं तुमच्या आदर्शावर पुढे चालावं. तुमच्यावर आहे ती. गरीबा गड्याला बरं वाटलं का तसंच चलते गड्यानं दापलं तुझा दोषकार पदर कसा नसतोय तू का पदर घेऊन बसत नाहीस म्हणलं तर जरा फरक राहतोय. ज्या गड्याला बरं वाटतंय मग ती तर नाचते मग इकडून इकडून फुगडी खेळते. जसं मोबाईल वागत त्याच्यात वागल तसं तेच वागायला आता. ही मोबाईल बघून हुलाले का? मोबाईल बघून वाले टीव्ही बघून वाले आम्हाला काय कळायचं त्याच्यातलं. चांगला आहे का मोबाईल निघालेला? कसा वाटतंय? काय चांगला आहे हिजत राजे काय त्याच्यात कळा. त्याच्यातलं बघून वागणं म्हणजे काय कराय का ती काय. 8 वर्षाला लगीन झालं तुमचं? 8 वर्षाला लगीन झाल्यावर रजा करायची बारी आली 2 वर्षाला. तुमचं 8 वर्षाला लग्न झालंय? 8 वर्षात बरं ते 8 वर्षाला जमल्यावर काय म्हणले 8 वर्षाला आमचा बाप म्हणला 8 वर्षानं लगीन कसं करायचंय माय आजीला. तर सीतामाईचं लगीन 8 वर्षाला झाले म्हणले. सीतामाई 8 वर्षाची बाळ रामाला घाली माळ. म्हणजे सीतामाईचं 8 वर्षात झालंय का लग्न? 8 वर्षाला झाले. पहिलं काय जात्यावर दळ लाव का तुम्ही? किती वाजता उठत होतो? चांदणी निघाली की उठायचं. आताच्या मुलाला चांदणीच माहित नाही. तू काय करत कुठे त्याचा कुठल्या कुठं त्याचा कुठलं आता ते गडीवर बघितलं. मग एखादं जात्यावर दळताना एखादं ओवी गाणं म्हणलाव का? म्हणावं लागतंय म्हणलं की मग म्हणून जरा दाखवा की जरा गाणं म्हणून दाखवायचं. आता सज येतोय किंवा पण आता मना म्हणल्यावर माझं हाय तीच आहे. मग हाय ते मग खाल्ल्या आंबाड्या खाल्ल्या भाज्या आंबाड्याच्या जोड्या खाल्ल्या गरबडा खाल्ल्या आहो बक्क खाल्लं तर काय बी खाल्लं मुलग्याच्या गोबऱ्या खाल्ल्या. मग आताचं अन्न चवदार वाटतंय का? आता तर कसं चवदार आहे. ती चवदार होतं पण ही चवदार नाही. एवढी कांद्याची 5 किलो एवढा रस्ता केला तर अर्धी भाकरी 1 भाकर काढून खातच गोड लागत होते. आता काय? आता काय नाही. आता गवत कांद्याची 5 गवत भाज्या गवत काय बी घाला तुम्ही कसले बी करा नुसतं गावतात. मग तुमचा आनंदी आहे का म्हातारपण? हा बाबा आता मग आलेल्या दिवस तर काय सांगू आता. गाणं आठवलं का विचारा म्हणून गावाचा मतरेत जल मला गोकुळात वाढविला बाय ग कृष्ण ताना गोकुळात घाली धिंगाणा बाय व कृष्ण ताना गोकुळात घाली धिंगाणा कोणी म्हणी देवकीचा कोणी म्हणी यशोदीचा कोणी म्हणी देवकीचा कोणी म्हणी यशोदीचा न बाय व कृष्ण ताना गोकुळात घाली धिंगाणा बाय व कृष्ण ताना गोकुळात घाली धिंगाणा. ओवी गाताना सासूबाई ती बघत असेल ऐकायची निजायचे की सासू सासरे दीर भावे पण ऐकायचे. म्हणजे त्यांनी तुमचं गाणं ऐकत झोपायचे का? ऐकत झोपायचे मस्त गाणं. ती पहिल्या दळत होतो कवा 1.5 पायली कवा 5 शेर कवा आदलीवर पुरत होतं का? आधी दळेल राहत होत की. म्हणजे ही रोजची ड्युटी तुमची? ड्युटीच रोज किती का होणार दळल्याशिवाय भागत नव्हतं. गिरण्या नव्हत्या. कसं करत होता दिवा फिवा कशाचा? दिवा लावायचा उठायचं खर खर कर इस्तू पुरायचा चुलीत आणि सलम कडी घ्यायची कुट्टीवरली आणि ती फुकायचं चिमण्या लावायचं. कष्ट काढला तुम्ही? कष्ट काढावंच लागते. तर आता चुकाय बाबा आता काय नाही इथला तांब्या इथं नाही. म्हणजे पहिलं कष्ट काढला मुलानं जाणीव ठेवलं तुमच्या कष्टाची म्हणून आनंदी आहे. आनंद आहे आता आनंद आहे. गवळण फिळवण काय अभंग येते का? आपण म्हणायचं म्हणा की सोन्याच गाणं बुजवर लोळ इटल माझा टिपर खेळ जरीची साडी बुक्यात लोळ रुक्मिण माझी फुगडी खेळ बाय रुक्मिण माझी फुगडी खेळ बाय रुक्मिण माझी फुगडी खेळ. लय लागलं तुम्हाला गाण्याचा पिण्याचा? दळणं होतं की हो गाण्यामध्ये दळताना मन लागायचं. मन लागायचं. मग गाणं म्हणलं तर करकरा जात वडायचं मग अंग मोकळ व्हायचं. पहिले तुला दळायचं पुन्हा सडा पोत्र पुन्हा पाणी भरावं लागतं की आडाचं शिंदून. आडाचं शिंदून किती घागऱ्या भरत होतो? 10 कवा 5 शिंदून. शिंदून. मग कोण गडी माणूस हातभार करतो? नाही नाही नाही
आता गडी कामाला जायचे रानाने बैल जनावर सोडीत आणि कुठली येते आपलं आपण भरायचं. आता प्रगती खूप झाली, प्रगती सोबत अधोगती झाली, अधोगती म्हणजे एकमेकाची मया राहिली नाही, आदर राहिला नाही. काही राहील नाही. ते आता उगं कुठं तर बसायचं, कुठं तर होईल तेवढं महेश बैल नकर घंटावर आजून देतो. आता जरा गुडघे दुखलेल्यात. आता माझा भावांचा जन्म आहे म्हणा की चांगली तब्येत आहे. अजून गोळी नाही, विषय नाही, काही नाही, शुगर बीपी काही नाही. म्हणजे नाच होता कुस्ती खेळायचा. कुस्त्या खेळायचा, कुठं बी असं रानात काम करायचा. 4 बैल नांगर धरत होते तेव्हा. आता ही ट्रॅक्टर निघाला. पहिले ट्रॅक्टर काही नव्हतं. शेवटची कुस्ती कितीची पडलो तुम्ही? आई रुपये 2 रुपये तेव्हा सिद्धेश्वर मध्ये खेळला. रुपयाचे 2 रुपये नारळ देतात खेड्यात. नारळ द्यायचे लई तर. आणि फक्त एक खोबऱ्याच्या त्या वाटीसाठी लोक बघायला जायचे. बघायला जायचे. मग काय कुस्तीतला अनुभव तुम्हाला, म्हणजे पुढचा पैलवान तगड्या आला एखादा, तुम्ही कसं माणूस बघून सलामी द्यायचं राहते ती. माणूस आपल्या आऱ्यात असला तर सलामी, नाही तर सलामी द्यायची नाही. मोठा कुंकड ते पैलवानाला पण सगळी माहिती राहते, बोतालची कशी पैलवान आहेत का नाही. मग ते धरायचं पहिलं वजनावर बिन. आता वजनावर निघाले आता. पण तेव्हा कसं काय मार्कावर वजनावर काय खरं आता ते काही नाही. कुस्ती खेळताना काय कुठं दुखापत म्हणा, हाड निघालं एवढं. समोरचा भारी पैलवान होता म्हणा की. भारी होता. पण मी बी त्याला टक्कर दिलोच. काय काय खुराक होता तुम्हाला? काय दूध बाप पहिल्यानच होता. पहिलं खारी खोबर ठेवायचा आणि एकटा लोक म्या माय बापाला. मग तर जास्तच किती प्यायचे दूध? गाई राहायच्या घरच्या 4-5. ते म्हशी पेत होत्या हो साहेब. ताक म्हशी पेत होते. म्हणजे म्हशीचं ताक म्हशीलाच म्हशीलाच पाजायचं. माणसंच खात नव्हते. ते सराय तो दही हे सरायचं नाही पहिलं. आणि आता विकत मिळणार झाले. विकत मिळणार गेले. दही बी मिळणार, ताक बी कशात 3 पाकिटातलं काय असं झाले आता. पहिल्याचं का राहिले, काही बी राहिले नाही. कुस्ती खेळून काय फायदा झाला नाही, शाळा शिकून फायदा झाला असं वाटतंय का? शाळा बी शिकलो थोडी. फुकट होत्या नोकऱ्या पोलीसची, मिलिटरीची. पण मी एकटा असल्यामुळे आई वडिलांनी जाऊ दे नाही मला. मरते पोलीस मिलिटरीत गेले की म्हणायची. एकटा मुलगा गेला तर मरल तिकडे मिलिटरी मध्ये, म्हणून तेव्हा जाऊ दे नाही. माय दिसणार झालंय का? नाही मला काय बी बोललेलं असं ऐकू येत, ह्याच्यात काहीच मला ओळखू येत. संध्याकाळी तर थोडं काही दिसत नसते. संध्याकाळी आपलं लाईट राहते, लेकर हाताला धरते, नेऊन पणगावर बसवते. लोक नाते हायता की नशिबाला जर चांगले नातू नाती कोण बी जर चांगले तर म्हातारपणात आनंद वाटतंय. माझे 3 बी पोरं चांगले आहेत मामा, आणि सुना बी चांगले येतात. कशाचं सुद्धा दुःख नाही बघा मला. मग नशिबवानाव म्हणलं. सगळ्या माझ्या बहिणी सुद्धा म्हणतात तुझं लय तकदीर चांगला आहे ग माय पद्मीन म्हणतात. माझी सुना असं आणून मुहूर्ता म्हणत होत्या, खाली टूल मुहूर्ता म्हण, जेव्हा हे आहे ते सांगतात, बोलतेत. चांगलं आहे माझं. बाकीच्या बी सुनानं तुमचा आदर्श घ्यावं व्हिडिओ मधून. तुमच्यापेक्षा ही आजी घसरली आता. तुम्ही बारकी ताई काय खातो तेवढं लय मजबूत अजून. पिवळ्याची भाकर, किनकांडीची भाकर, मस्त बसायचं दूध दही खाऊन. पाकिटातलं दूध कसं वाटतंय? चवदार वाटतं? आपण खात नाही बरं. आमच्या घरचीच म्हैस आहे. अजून बी आहे का? अजून बी आहे. 2 म्हशी पाळ्यात लेकर. तुम्ही 100च्या पुढे जाता काय होत कोणाला आता तिथं त्यानं आपल्याला सांगितलंय का जाता? नाही माय आपले कर्म चांगले असले का नाही कशाची भीती नाही. मरण तर आज ना उद्या सगळ्याला आहे, पण कर्म चांगले असले का मरण्याची भीती वाटत नाही. आता बऱ्याच ठिकाणी वृद्ध लोक म्हणले आम्हाला घेऊन जाणार झाले देव. बऱ्याच ठिकाणी कसा जीव वाचवण्यासाठी लाखो रुपये घालवलेत. कुणाला मरण पाहिजे तर कुणाला काय जीवन पाहिजे. आपण कुणाचं वाईट नाही केलं का मरण्याची कशाला भीती? भीत नाही. मरण तर आज ना उद्या सगळ्याला भीती नाही म्हणलं. पुरुषाचं मरण्याचं प्रमाण जास्त आहे का म्हणतो सगळ्याच्या आजीवाची? हे का आधी का नाही. आमचे मालक काय म्हणायचे, बाया लहान राहतात, गडी मोठे राहतात, म्हणून आधी जातात म्हणायचे. सगळे गेले, त्यांचे गेले, त्यांचे गेलेत, आमचे गेलेत. काय तेवढं पद्मिनीचे आहेत. तुमचे आहेत तेच आहेत की. नशिबानाव नाव घ्या नाव. सोन्याच्या मंगळसूत्र मोती लावले सवय. ज्ञानभर डिशाने तर वडिलांनी केला जावाय. बर वडिलांनीच केलेत की जावाई. हसले बघा कसा गावाना. काय झालंय? बरं घ्या काळजी, आनंदी राहा. आणि नशिबाला अजून तुमची मंडळी आहे, मुलं ती खूप चांगली आहेत म्हणून बरं आहे. काय नाही करायचं आणि खायचं.
आता या वयात काय करता काम करते हो. अजून मग हा भांडे घासते झाडून काढते भाज्या चिरून देते ते तर मरेपर्यंतच करावं मग झालं लागत तर मग मला पण मग काय हाताला सुना पिना आला नाहीत का आलं तर की लेकर आहेत सुना आहेत नातू पंतू झाले हा. काय काय खापरतून राहिले का आता खापरतून राहिले सुनानच वाट लावलं इकडे जावा तिकडे मग तेव्हा काही येऊ लागली आपण असं आहे का लय मया करते का इसून लय करते हा जावा व्हिडिओ मध्ये या चाल हा? तोंडाला का झाका ना दाताचा त्या व्हिडिओचा काय संबंध आहे तुम्ही हातच काढा काय भिवू नका मी आहो मलाच मारून निघा माय तुम्ही खरंच सुंदर आहोत मला पट वाटत तू तुम्हाला आहे सासू लागली सर्वांचा धन्यवाद आजी खूप चांगलं बोलला आता दिवस मोडलाय असंच आनंदी वैभवशाली हसमुख राहावा मी हारमुळ गावातून हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओला भरपूर लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही म्हणा लाईक करा म्हणा कोणाला म्हणायला पोराला नाही तुम्हीच म्हणावं लागत आता मीच म्हणावं लागलो तुम्हीच म्हणावं लागत तर लोक बघणार आहेत हं. बोला बरं एक बार अजून हा? बोला बरं आमच्या व्हिडिओला भरपूर लाईक करा आमच्या रेडिओला भरपूर लाईट रेडिओला नाही व्हिडिओला ईडीला हा ईडीला हा लाईट करा काय आमचा पिक्चर केलेला कसा वाटतो सांगा मीच आमच्या रेडिओला भरपूर लाईट करा बर बर जमलं काय असणार थोडक्यात